हॅलो, वेलकम टू स्नॅकी माधुरी. आज आपण पुरी भाजी बनवणार आहे. तर हा माझा फर्स्ट ट्राय आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि मला तुम्ही नक्की सांगा की कशी झालेली आहे. तुम्हीही बनवा आणि मला नक्की शेअर करा. तर आपण बटाटे आहेत ते आपण शिजवून घेणार आहे. कांदे आपण कट करून घेणार आहोत आणि शिजल्यानंतर आपण बटाटे आपण नंतर एंडला टाकणार आहोत. तर बटाटे साईडला करून आपण पहिल्यांदा फोडणी टाकून घेऊया. जिरी मोहरी ॲड करून तेजपत्ता ॲड करूयात. कांदा फ्राय करूयात. थोडंसं अद्रक यूज करूयात आपण याच्यामध्ये. टोमॅटो टाकलेला आहे. मीठ, थोडासा खोबऱ्याचा बुरा टाकलेला आहे. हळद, जिरा पावडर, लाल मिरची पावडर. हा थोडा मी फूड कलर यूज केलेला आहे. लाल मिरची आपली जी घरची चटणी असते. आणि आपण होताना थोडं आपण बॉईल करणार आहे. थोडंसं पाणी ॲड करूयात त्याला एक कलर येण्यासाठी. तेल वेगळं होईल भाजीतून. व्यवस्थित मिक्सअप करून घेऊयात. पाणी ॲड करून घेऊयात. कोथिंबीरने गार्निश करूयात. बटाटे ॲड करून घेऊयात. 2 बॉईल झालेले आहेत. मग एंडला आपण बटाटे ॲड करून घेणार आहे. पुरीसाठी आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. आपण पुरी लाटून घेऊया. मी इंडिव्हिज्युअल पुऱ्या लाटलेल्या आहेत. एक चपाती करून वेगवेगळ्या पुऱ्या नाहीत. चटम्माशी पुरी आपली फुगलेली आहे. आता आपण सर्व करूया. मस्त आपण कोथिंबीर आणि कांद्याने गार्निश करूया. आणि अशी होते ही माझी पावभाजी. तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. ही तर खूप टेस्टी झाली होती. तुम्ही पक्का मला सांगा कॉमेंट करून की कशी दिसते आहे. टेस्टला पण खूप छान आहे.